तुला सुरुवात करणार आहे स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि जे शिलाई करतात त्यांच्यासाठी. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस घेते आणि जिथं मला असं बोलवतात थोडीफार माहिती घेण्यासाठी किंवा बेसिक कोर्सेस असतात किंवा ॲडव्हान्स कोर्सेस त्याबद्दल. तर आजचा व्हिडिओ त्याच्यावरती आहे. तर मी निघाले आणि गेल्यानंतर आपण भेटूया तिथे. ग्रुपवरती माझी माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. सरांनी आता कसली माहिती पाठवली होती. तर मी तो कोणतरला आहे 30 वर्ष झाला, म्हणजे मला 21 वर्ष. मी शिलाईचे कुठलेही क्लासेस केलेले नाही. आधी मी शिलाई करत होते. म्हणजे मी असं जाऊन कुठं शिकलेली नाही. प्रॉपर जसं आता तुम्ही क्लास करता, पण आधी गावाकडे एक पद्धत होती, मुलींना सगळ्या गोष्टी शिकवायची. म्हणजे थोडं 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 जसं स्वयंपाक तसं भरतकाम इनकाम ते. माझी आजी मुख्य होती, ती विडी असते ना त्याच्यावरती तिची चोळी शिवायची हाताला. तुम्हाला आठवत असेल, आता ह्या साईडला कसं आहे माहिती नाही, पण आमच्या साईडला ते खाणाचंही आहे. मग ती थोडं तुम्हाला हाताने शिकवायची. आईची एक मैत्रीण होती, तिच्याकडे ब्लाऊजेस ते शिवायला जायचं. म्हणून आम्ही गावाकडे असतो, आपण तिच्या घरी गेलो होते. तर जे थोडं तू काम करेल तू थोडंसं काम कर, त्या पद्धतीने मी थोडंफार शिकले होते. मग तिथं लग्न करून आल्यानंतर जस्ट असं काहीतरी करावं म्हणून मी सुरुवात केलेली. त्याच्यात करिअर करणं किंवा हे कुठलाही हेतू नव्हतं, त्यामुळे मला क्लासची गरज नाही पडली. शिवत गेले. मग पब्लिसिटीने मला वाटलं तुम्ही माझं चॅनल काढलं असेल तर शिलाई तरी थोडंसं बोर वाटेल तुम्हाला, कारण 10-15 मिनिटाचे व्हिडिओ, कारण आता 1 मिनिटावरती आलेच सोपं. त्यामुळे पण एक आहे, तुम्हाला जर काही करायचं आहे, आता बऱ्याच जणांना त्याच्यात खूप छोट्या मुली आहेत, तुम्ही स्वतःहून येत आहे शिकायला की घरचे पाठवले? उत्तर द्या. ज्या लहान आहेत, मोठ्यांचं तर ते वेगळी नंतर विचार. म्हणजे तुमचं काय करिअर करायचं आहे की घरचे सांगतात की असं सुट्टीमध्ये म्हणून शिकताय? एक जण हा बोलायला यायला पाहिजे. आपण काम करतो ना स्वतःहून येतो. काय करते? किती शिक्षण झालंय? 12वीला. ओके, 12वीच्या सुट्टीमध्ये ती 12वीला झाली. तिला ह्याच्यात आवड आहे. ओके, फॅशन डिझायनिंग करायचं. बाकी त्यांचं काय आहे? तुला बोलणार नाही तर मग मी काय तुम्हाला सांगणार आहे? आधी सगळ्यात आधी कुठलंही अगर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, भाषा कशी असू दे मोठी मोठी, पण बोलता यायला पाहिजे. हे लक्षात घ्या. तुम्हाला तो एक आहे, जिथं तुम्हाला बोलायची गरज नाही तिथं कोणाला नका. बाकी सगळ्या असताना तुम्ही बोलल्यास तुम्हाला तुमचा व्यवसाय चालणार नाही. तुम्ही घरी राहा, तुम्ही किती कमी बोलत असते, पण तुम्ही जे काम करता ना ते लोकांना समजलं पाहिजे. तुम्ही बोलल्याच नाही तर लोकांना कसं समजणार की तुम्ही काय करताय? शिलाई शिकण्यासाठी सगळ्यांसाठी काय पाहिजे? उत्तर द्या. काय? आवड पाहिजे. मनापासून की जबरदस्ती? तुमच्याकडे कुठलीही मशीन असेल चालते. मशीन मला मिळलीच पाहिजे की नाही. माझं आताही तुम्ही काम बघत असतील, माझं जे युट्यूबचं आहे, मला वाटतं लग्न झाल्यानंतर 6 महिन्याची 4 महिन्यात घेतलेली मशीन आहे. अजूनही ती एकच मशीन आहे माझ्याकडे, फुल सेटलवाली. त्याला सोडून काहीच नाही. म्हणजे त्या मशीनला सोडून मी दुसरं कुठलं नाही. जे माझ्याकडे कारागीर आहेत त्यांच्यासाठी वेगळे केले, पण नवीन निघाले, हे फॅशनचं निघाले, ते फॅशनचं निघाले, मला कधी ती गरज नाही पडली. म्हणजे कारण नका शोधू की माझ्याकडे ही गोष्टी नाही आहेत, त्या गोष्टी नाही आहेत. मग त्याच्यात तुम्ही पळवाट करा. नॉर्मल आहे. तुम्हाला ते कुठलंही तुम्ही जेव्हा आता स्टार्ट करतील शिकताना, कुणीही टीचर असू दे, पेन्सिल वापरायचं ड्रॉइंगला. कधी पेन नाही वापरायचं, कारण पेन वापरलं तर तुम्हाला खोडता येत नाही. आलं लक्षामध्ये? तर त्यामुळं ड्रॉइंग करताना शक्यतो पेन्सिल वापरा. माहिती देताना तुम्ही पेन निघा. अशी वही करायची नाही कधी पण. ते आणि जे काही माहिती देते मी माझ्या अनुभवावरून देते तुम्हाला. आता ही कुणाची वही आहे? तिथं सगळं तुमचे नोट पाहिजे. कुठल्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे तो पाठ, म्हणजे पेज टाकला आणि त्याच्यानंतर तेव्हा ही माहिती इथं ड्रॉइंग करायचं. समजा तुम्हाला सुरुवातीला ड्रॉइंग करताना जमत नसेल तर तुम्ही साधं पाटी पेन्सिल आठवत असेल लहानपणी त्याच्यावर करा, सगळ्यात उत्तम. नाही तर साध्या पेपरवर. हे खाडाखोड जास्त करू नका. मेन काय असतं, आपण जे कात्री वापरतो त्याला धार व्यवस्थित पाहिजे सगळ्यात आधी, कारण ते धार नसेल व्यवस्थित तर तुमचा कपडा कपवतो. आता तुम्ही बघतील इथे बरेच आपणाला ते वळण पडतं, पण आपण इथं जर धागा गुंडाळा किंवा कपडा गुंडाळा तर तो वळण कमी होता, तो पडतात थोडेफार. पण बिना हिचं केलं तर ही पण कात्री नाही येते. शिलाईची एक वेगळी कात्री येते, जी मागे तिकडे येते, पुढे पीठ येते, ती वापरायची कधी पण.
टेप लागतो. टेपबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्यांचे ड्रॉइंग कसं काढता सेंटीमीटर की इंचवरती ड्रॉइंग जे काढताय तू सुरुवातीपासून आहे. ड्रॉइंग जे काढताय ह्याच्यावरती नोटबुकवरती सेंटीमीटर की इंच सेंटीमीटर. आपण जे पेपर वापरतो कटिंगसाठी जे म्हणजे बस छोटे जे काही असतात त्याच्यासाठी तुम्ही न्यूजपेपर हे पेपर वापरताय की ड्रॉइंगचे दुसरे पेपर येतात ते वापरताय. शक्यतो कच्च्यासाठी हे वापरायचा, पण तुम्हाला जर त्याच्यावरती लिहून करायचे तर 2 प्रकारचे आपले पेपर येतात, तुम्ही ते वापरू शकता. पण त्याला त्या साईजचं बॉक्स काढायचं, म्हणजे आपण कॅरी बॅगेत ठेवू दे कशाचे राहू दे तर ते तसंच पाहिजे. म्हणजे फोल्ड केले की त्याची घडी पडली की ते चिरतं, हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा धागा कट करायचा टाकेल. बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे आपल्याला मार्किंगसाठी टेपचे भरपूर पट्ट्या जे आहेत वेगवेगळे मिळतात, ते तुम्हाला सुरुवातीला लागत नाही. बाकी काय लागतं ते सगळं झालं. दुसरं बाकी चॉक. आणि चॉक शक्यतो 2 कलरचे ठेवायचे, एक डार्क ठेवायचा आणि एक फेंट ठेवायचा. कारण काय डार्क जेव्हा तुम्ही ठेवता फेंट कपड्यावरती चालतं, पण फेंट म्हणजे एकदम तुमचा डार्क असेल तर त्याच्यावर फेंट चालतं, पण फेंट कपड्यावरती कधी कधी फेंट चॉक म्हणजे क्रीम कलरचा तो उठून दिसतो. आणि त्याच्यानंतर कपडा जो आहे सुरुवातीला कॉटन वापरा, अस्तरचा नाही कॉटन वापरा. पूर्ण खर्च करा. म्हणजे काय असतं जेव्हा तुम्ही शिलाई करता तेव्हा बऱ्याचदा कसाही कपडा तरी तुम्हाला सुरुवातीला शिवताना खूप म्हणजे इरिटेट होतं, मग कंटाळा येतो आपल्याला की नको वाटतं बाबा नाही आहे हे मला जमतच नाही. तुम्ही ब्लाऊज पीसचं आणून प्रॅक्टिस करते ते यूज करू नका. आणि अस्तरचं खूप पातळ येतं त्यामुळे ते वापरण्यातच येणार नाही. तुम्ही जे काही शिवता अशा पद्धतीने शिवा की ते तुम्हाला वापरण्यात यायला पाहिजे. म्हणजे पूर्ण व्यवस्थित वापरा. म्हणजे मला नाही कोणासाठी शिवता म्हणजे तुम्ही शिवलेला कपडा वाया नाही गेला पाहिजे. त्यामुळं थोडंसं कॉटनचं जाडमध्ये मला वाटतं कॉटन कपडा आहे तसं मी तर आता मार्केटला मला नाही माहिती, पण अंदाजे आधी आहे 60-70 आता 100 हां मग तो घ्या तुम्ही. भलं छोटे छोट्या मुलांसाठी शिवा सुरुवातीला, मोठी साईज नका घ्यायला म्हणजे कमी कपड्यामध्ये ते तुम्हाला बसेल. आणि अस्तर मला वाटतं अस्तर काही नाही आहे 25, 30, 40, 45 जातं. पण अस्तर शिवलं तर वापरण्यात येते ते एक लक्षात ठेवा. कारण सुरुवातीला तुम्ही शिवता तर बेसिकमध्ये तुम्हाला आंघोळ टोपी किंवा काय म्हणतो आपण फ्रॉक वापरतो, त्यामुळे कॉटनचा कपडा वापरा. लहान मुलांचं तुम्ही 1-2 वर्षाचा जर मापाचा घेतलं तर तुम्हाला किती 100 ते 150 रुपये लागतात. आणि धागा मॅचिंग वापरायचा, कधीही धागा दुसरा वापरायचा नाही. भलं तुम्हाला फक्त शिलाई मारायची तरी धागा मॅचिंग वापरायचा. कधीही कंटाळा करून चला आत आहे ना दिसत नाही तर पांढरं काढ, मग ही सवय पडून जाते. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी. भलं ते कस्टमरला उभं करा किंवा जमत नसेल तर मी नंतर करते म्हणून सांगा, पण धागा वेगळा वापरू नका. धागा चांगल्या क्वालिटीचा, मी कंपनीला मी सांगत नाही पण चांगल्या क्वालिटीचा वापरा. शक्यतो जो आपण बॉबिन जे हे ठेवतो ते तुम्ही अर्धा डझन ठेवा, त्याच्यावरती नाही. मी आता एवढं काम करते तर माझ्याकडे पण 4-5 आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बिडिंग आणि फॉल बिडिंग मशीनचं जेव्हा घेता किंवा जेव्हा तुम्ही नवीन मशीन घेता तर चौकशी करून मशीनच्या किमती काढून मशीन परफेक्ट आहे आणल्यानंतर तुम्ही जेवढं रेग्युलर चालवते तेवढं तुमची मशीन चांगली चालते. आणलं मी आठवड्यातून एकदा मशीन चालले, परत मी 10 दिवसाला बसले तर तुमची मशीन साथ देत नाही. जसं आपलं असतं ना, जसं आपल्याला रोजचं खाणं लागतं तसं तिला 10 ते 15 मिनिट तरी वेळ द्या. ऑइलिंग करायचं आठवड्यातून 1-2, मशीन साफ करायचं आहे. मशीन जसं आपण स्वच्छ ठेवतो स्वतःला तसं मशीन होते. आणि तुम्हाला पडत नसेल मशीनशी तुम्ही बोलू शकता आणि तुमची मशीन तुमच्याशी बोलते. मी सांगते म्हणजे तुम्ही ती दुनिया तुमच्यासोबत अगर निर्माण केली तर तिच्याही लक्षात येतं. म्हणजे भलं तिच्यात हे आत्मा नाही हे नाही बोलतात पण मशीन बोलते. मी तर मशीनशी मस्तपैकी गप्पा मारते. सकाळी उठल्यानंतर कशी आहेस थांब माझं काम झालं की मी येते तुझ्याकडे. कारण तो एक सवयीचा भाग आहे. कारण जिथं तुम्ही कुठलंही काम करता त्यांना रिस्पेक्टली अगर तुम्ही म्हणजे महत्त्व दिलं तर तेही तुमच्यात एक स्वभाव उतरतं ते त्याच्यामुळे. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्याचे हे करते. तुम्ही किती महिने झाले येत आहे? 1 महिना. किती महिन्याचा कोर्स आहे? 2 महिन्याचा. काय काय आहे बेसिकमध्ये तुम्हाला? प्लेटेड परकर की कळी परकर आहे? कळीवाला. आता शिवलेलं तुम्ही काय आणतात?
सांगितलं होतं सरांनी तुम्हाला. हां मी काय तुमचे ड्रेसेस घेऊन जाणार होते का शाळेत? देऊन टाकली की नाही? हां कळेल. आता मी पॉलिस्टर वापरायचा कपडा. आरोही फ्रॉक आणली? आरोही जर एकसारखी पद्धतच सांगेल बाकी काही शिवलं नाही आहे. फ्रॉक तू आणली? तिचं नाव काय? मागे बसली. तू पण नाही आणलं फ्रॉक? तुम्ही दोघी? तुझं तिथं तिचं तुझं कुठे आहे? दाखवा असं. घरी आले आणि व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं की त्याच्यामध्ये मागे आवाज होता, तिथं बांधकाम चालू होतं. पण ठीक आहे, काहीच करू शकत नाही त्याला. तर पुढचाही व्हिडिओ आहे तो क्लिअर आहे. तर जी काही माहिती आहे तुम्हाला समजलीच असेल. परत मी कुठं गेलं तर मी तिथं परत ते व्हिडिओ करेन आणि परत टाकेन. पण मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं तर अशा पद्धतीने अगर तुम्ही शिलाईचं काम केलं तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.